तुम्ही जर मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे। रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील गर्दी हाताळण्यासाठी आता मेट्रो प्रमाणे व्यवस्था उभारण्याची चाचणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर सुरू केली आहे। यासोबतच आता लवकरच मुंबई लोकलच्या ताफ्यात 15 डब्यांची स्वदेशी बनावटीची लोकलही दाखल होते आहे, ज्यामुळे डब्यात अधिकाधिक प्रवासी सामावून घेतले जातील। हे पाहता धावत्या लोकलमध्ये चढताना होणारे अपघात आणि दरवाजात लटकणारे प्रवासी या समस्यांवर तोडगा निघण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत। नमस्कार, महाएमटीपी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईने पहिली 15 डब्याची EMU रेक तयार करत भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे। ही भारतीय रेल्वेतील पहिलीच 15 डब्याची EMU रेक असून ती मुंबई विभागात सेवेत दाखल होणार आहे। मुंबईतील वाढती गर्दी आणि त्या अनुषंगाने आवश्यक सुविधांना डोळ्यासमोर ठेवून हे 15 डब्यांचे रेक तयार करण्यात आले आहेत। या एका ट्रेनमध्ये सुमारे 7555 प्रवासी प्रवास करू शकणार असून पश्चिम विभागातील गर्दी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे। आगामी काळात अशा आणखी 12 ट्रेन तयार करण्यात येणार आहेत। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी ही ट्रेन रुळावर आली। ही लोकल 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईवरून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाली आहे। तसेच अशी दुसरी लोकल फेब्रुवारी अखेरपर्यंत येण्याची चिन्हे सध्या आहेत। अशा प्रकारच्या आणखी 12 लोकल लवकरच पाठवण्यात येणार आहेत। यासोबतच रेल्वे प्रशासन पश्चिम रेल्वेच्या 12 स्थानकांवर मेट्रो प्रमाणे नियंत्रित प्रवेश व्यवस्था राबवण्याचा विचार करत आहे। यासाठीची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात देखील आली आहे। सद्यस्थितीत नालासोपारा स्थानकावर हा नवीन उपक्रम सुरू देखील झाला आहे। प्रत्येक डब्याच्या दारासमोर फलाटावर रंगीत पट्टे आणि पाय चिन्हे काढण्यात आली आहेत। प्रवाशांनी त्या चिन्हांवर रांगेत उभे राहून आधी उतरणाऱ्या प्रवाशांना मार्ग द्यावा आणि त्यानंतरच गाडीत चढावे असे आवाहन करण्यात आले आहे। सकाळच्या गर्दीच्या वेळेत, खास करून सकाळी 6 ते 11 या वेळेत रेल्वे प्रशासनाने विशेष क्राउड मॅनेजमेंट मोहीम राबवली आहे। या मोहिमेत RPF आणि MSF चे कर्मचारी सहभागी झाले होते। यासोबतच आणखी काही स्थानकांवर TC देखील उभे आहेत। कर्मचाऱ्यांनी प्लॅटफॉर्मवर उभे राहून प्रवाशांना 2 रांगांमध्ये उभे राहण्यास सांगितले। गाडी थांबल्यानंतर आधी उतरणाऱ्यांना जागा देण्याचा सरावही करून घेतला। या उपक्रमामुळे चढ उतार अधिक शिस्तीत होण्यास मदत होते आहे। ही योजना पुढील 2 ते 3 महिने चाचणी म्हणून सुरू ठेवली जाणार आहे। हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर गर्दीच्या स्थानकांवरही अशीच रंगीत मार्किंग आणि रांग पद्धती लागू केली जाईल। 15 डब्यांची नवीन लोकल आणि मेट्रो सारखी रांग व्यवस्था या दोन्ही उपक्रमांमुळे धावत्या लोकलमध्ये चढताना होणारे अपघात, दरवाजात लटकणारे प्रवासी आणि प्लॅटफॉर्मवरील गोंधळ यावर निश्चितच काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मुंबईकरही या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून येत आहेत। मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल आता अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवासी अनुकूल होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकत आहेत। या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाएमटीपीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahaemtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।